नमस्कार. संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणून करण्यात आलेल्या एम पक्ष त्यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिल्याने महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. म्हणजे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जे खंडपीठ आहे, उच्च न्यायालयानं आम्हाला काल जो आम्ही 4 मेचा जो महापौरांनी विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत जो निर्णय दिला होता की आमची 15 संख्या असतानासुद्धा 14 नगरसेवक असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्षनेता दिलं होतं महापौरांनी, त्या निर्णयाला उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने काल स्थगिती दिलेली आहे. आणि हा आम्ही समजतो की हा लोकशाहीचा विजय, हा संविधानाचा विजय आहे. कारण महापौरांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून 14 संख्याबळ असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्षनेता पद दिलं. तसं पाहता नांदेड लोकन्याय विकास आघाडी ही काँग्रेस आणि वंचितची मिळून इलेक्शनच्या अगोदरची प्री अलायन्स आमची असतानासुद्धा आणि प्री अलायन्सचे आमचे 15 नगरसेवक असतानासुद्धा माननीय महापौरांनी 14 नगरसेवक असलेल्या MIMला विरोधी पक्षनेत्याचं जे आदेश काढला होता, त्या आदेशाला माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी स्थगिती दिली आहे. निकाल लागला, भूमिका काय आहे तुमच्या? कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आता कोर्टाने म्हणजे विरोधी पक्षच नेता नाही त्याला स्थगिती दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महिनाभरात त्यांना उत्तरं मागलेली आहेत. कोर्टाने त्यांनासुद्धा वेळ दिला आहे त्यांचं म्हणणं मागण्यासाठी. पण तुर्तास आज नांदेड महापालिकेला कोणीच विरोधी पक्ष नेता नाही. महापौरांनी जो दिला होता त्याला स्थगिती दिली आहे. आता या काळामध्ये तुम्ही मागणी करणार विरोधी पक्षाची जी जागा आहे त्या जागेची मागणी आपण भरून काढणार का? मान्य न्यायालय जे आम्हाला येत्या काळात निर्देश देतील, जो न्याय देतील न्यायालय, त्याप्रमाणे आम्ही आमच्या बाजून जर न्याय दिला तर आम्ही नक्कीच महापौरांना आमच्या विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव आम्ही आधीच दिलेला आहे, पुन्हा देऊ त्यांच्याकडे. विरोधी जर पक्ष जर नसला तरी तर कामासाठी बरेच काही अडचणी येतात. आता आर्थिक बजेट कुणीकडे ढसळल्या जाते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? उच्च न्यायालयाला आमचे जे वकील साहेब आहेत, सिनियर कौन्सिल राजेंद्र देशमुख साहेब, त्यांनी बहसमध्ये त्यांचा हीच मांडणी केली की जर बजेट चुकीच्या दिशेने जाऊ नये, विरोधी पक्षनेता अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये च्या आत या निकालाचा निर्णय व्हावा यासाठी सन्माननीय न्यायालयाकडे आमचे वकील पाठपुरावा करत आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित होत आहेत. नाल्याचे असतील, चंबरचे असतील, याच्याकडे आता महापालिका कामं करत नाही, याच्याकडे तुम्ही काय सांगणार? आम्ही सुद्धा वारंवार आयुक्त महोदयांना निवेदन देत आहे की जे त्यांनी म्हणतात आम्ही नाले सफाई आणि जे छोटे नाले मोठे नाले सफाई करतोय त्यांचं आम्हाला सुद्धा समाधान झालं नाही. आमच्या प्रभागात जयभीरनगर मगदूम नगरमध्ये सुद्धा अजून पाहिजे तशी नाली सफाई झालेली नाही. आम्ही महापौरांना आणि आयुक्त महोदयांना वारंवार निवेदन देत आहोत की एखादा पाऊस जर जोरात पडला आणि इथं पाणी जमा होऊन लोकांच्या घरात जर पाणी गेलं, याला पूर्णचं जबाबदार इथलं प्रशासन, इथले आयुक्त राहतील. कारण आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन देतोय की ह्या नाल्या साफ झाल्या पाहिजे.